संपूर्ण जगाला शांतीचा संदेश देणारे तथागत गौतम बुद्ध, शिक्षणाची ज्योत घराघरापर्यंत पोहोचवणारे ज्योतिराव फुले आणि ज्या माऊलीने प्रथम शिक्षित होऊन महिलांच्या शिक्षणासाठी पाऊल उचललं अशा शिक्षणाच्या स्फूर्ती नायिका क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, स्वराज्याची संकल्पना आपल्या मुलामध्ये रुजवणाऱ्या राष्ट्रमाता राजमाता माँसाहेब जिजाऊ आणि ज्यांनी स्वराज्य रूपी लोकशाहीला स्वराज्य रूपी लोकशाही निर्माण करणारे छत्रपती शिवाजी महाराज, त्यानंतर या स्वराज्याची पाठराखण करणारे स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी महाराज आणि याच स्वराज्याचा आदर्श घेऊन एक लोकशाही दृष्टीत आदर्शवादी संविधान निर्माण करणारे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि ज्या ज्या महापुरुषांनी बहुजन आणि त्या बहुजन समाजाच्या उद्धारासाठी कार्य केलं अशा सर्व महापुरुषांना, त्यांच्या विचारांना आणि कार्याला प्रथमतः विनम्र अभिवादन करतो. सन्माननीय विचारपीठ आणि उपस्थित सर्व श्रोते, विश्वभूषण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव 2024 अंतर्गत आज दिनांक 13 एप्रिल वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. जी स्पर्धा 2 गटांमध्ये घेण्यात आली होती. पहिला गट जो शालेय विद्यार्थ्यांसाठी होता आणि त्यासाठीचा जो विषय होता संविधानातील मूलभूत अधिकार. आता मूलभूत अधिकार जर का समजून घ्यायचे असेल तर थोडंसं आपल्याला मागे जाऊन बघावं लागेल. एक छोटीशी गोष्ट सांगतो. श्यामा नावाचा एक व्यक्ती आपला एक छोटासा मुलगा घेतला, जवळपास मुलगा 10 वर्षाचा असावा. तो 10 वर्षाचा मुलगा घेऊन घराबाहेर पहाटेच घराबाहेर निघाला, सकाळीच घराबाहेर निघाला आणि मुलाला घेऊन कुठेतरी तो चालला होता. वाटेमध्ये एका व्यक्तीने विचारलं, अरे भीमा कुठे चाललास? भीमाने काही उत्तर दिलं नाही. पुन्हा समोर गेले. समोर जाता जाता काय झालं की समोर बाजूला गावातील पाटलाचं घर होतं. पाटलाचं घर दिसलं. भीमाने पायातली चप्पल काढली, डोक्यावर घेतली आणि चालायला लागला. त्याचं अनुकरण त्याच्या 10 वर्षाच्या मुलाने सुद्धा केलं. चालत चालत तो समोर गेला आणि समोर एक शाळा होती, गावची शाळा होती. गावच्या शाळेपाशी जाऊन थांबला आणि शाळेपाशी थांबल्यानंतर त्याने शाळेच्या बाहेरूनच शाळेतील मास्तरांना आवाज दिला, अहो मास्तर आहेत का? मास्तर आतून बाहेर आले आणि विचारलं, अरे काय रे भीमा, काय झालं? भीमाने सांगितलं, मास्तर माय हे पोरग, माझ्या 10 वर्षाचा मुलगा, याला मला शाळेत टाकायचं होतं. बस एवढं ऐकलं आणि मास्तर डाफरला, अरे तुझ्या आजा बापानं कधी आपल्या पोराला शाळेमध्ये टाकलं होतं का? आणि तू ह्या पोराला घेऊन आला शाळेमध्ये टाकायला? आता प्रश्नचिन्ह निर्माण होतं की त्यावेळेस समजा जर का आज एखाद्या शिक्षकाकडे किंवा शाळेमध्ये आपण जर का गेलो आणि त्या शाळेमध्ये गेल्यानंतर जर का असा उत्तर आपल्याला मिळालं तर काय ते आपण ऐकून घेणार आहोत? निश्चितच नाही. कारण हा काळ होता 1950च्या आधीचा, ज्यावेळेस या देशामध्ये संविधान नव्हतं आणि संविधान नसल्यामुळे तो मास्तर असं बोलू शकला. परंतु 50 नंतर या देशामध्ये संविधान आलं आणि संविधानानंतर कोणीही कोणताही व्यक्ती कोणालाही शिक्षणापासून वंचित ठेवू शकत नाही, कारण तो मूलभूत अधिकार मला माझ्या या संविधानामध्ये मिळालेला आहे. म्हणून आपल्याला मूलभूत अधिकार समजून घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी हे विषय आपल्याला दिलेला आहे. या मूलभूत अधिकाराच्या अंतर्गत फक्त शिक्षणाचा अधिकार नाही, तर मला स्वातंत्र्याचा अधिकार आहे. मी स्वतंत्रपणे कुठेही फिरू शकतो, कुठेही राहू शकतो, कशाही पद्धतीने राहू शकतो. मला धार्मिक स्वातंत्र्य आहे, मी कुठल्याही धर्माचं आचरण पालन करू शकतो. मला कोणीही अडवणार नाही, कारण की संविधानाने मला तो अधिकार दिलेला आहे. मला अभिव्यक्ती स्वातंत्र्य आहे, कारण मी माझं मत या ठिकाणी व्यक्त करू शकतो. आपण या स्टेजवरती उभं राहून
मी बोलू शकतो, कारण तो अधिकार मला संविधानाने दिला आणि तो कोणीही नाकारू शकत नाही. तो साठी ते मूलभूत अधिकार आम्हाला जाणून घेणं गरजेचं आहे. एवढंच नाही तर आम्हाला संरक्षण सुद्धा या मूलभूत अधिकारांतर्गत संविधानाने दिलेलं आहे. आणि या मूलभूत अधिकारांची माहिती जर का आपण जेव्हा बघतो, जेव्हा समाजामध्ये फिरतो, समाजामध्ये फिरत असताना संविधानाबद्दलच्या ज्या काही चुकीच्या गोष्टी ज्या समाजामध्ये रुजवण्यात आल्या, जाणीवपूर्वक रुजवण्यात आलेल्या आहेत, त्या ऐकतो आणि त्या ऐकल्यानंतर आपल्या लक्षात येते की अजूनही आम्हाला संविधान समजलं नाही. किंबहुना संविधान सोडा, आम्हाला त्यातले मूलभूत अधिकार सुद्धा माहिती नाही. कर्तव्याची गोष्ट तर वेगळीच आहे. आणि ते मूलभूत अधिकार आमच्या विद्यार्थ्यांमध्ये रुजावे, आपल्या समाजातल्या लोकांना माहिती पडावं, विद्यार्थ्यांना माहिती पडावं, जेणेकरून ते उद्याचे नागरिक आहेत आणि त्या नागरिकांमध्ये हे गोष्टी रुजणे आवश्यक आहे. या विचाराने आजच्या या विषय आजच्या या वक्तृत्व स्पर्धेसाठी ठेवला होता. आणि सांगताना आनंद होतो की अतिशय उत्कृष्टपणे विद्यार्थ्यांनी, छोट्या छोट्या विद्यार्थ्यांनी तो विषय हाताळला. अतिशय सुरेख त्यांनी आपलं वक्तृत्व मत या माध्यमातून व्यक्त केलं, मांडलं, या स्पर्धेच्या माध्यमातून का होईना. आणि या स्पर्धेच्या माध्यमातून जो स्टेज आपण त्यासाठी उपलब्ध करून दिला, कारण उद्याला हेच लोक एखादी वक्ता असतील, एखाद्या राजकीय पक्षामध्ये काम करतील, एखाद्या इतर कुठल्याही संघटनांमध्ये काम करतील आणि त्या विचारधारेला समोर घेऊन जातील. त्यासाठी आपण हा विषयाचं हे केलं होतं आणि तो विषय अत्यंत सुंदर प्रकारे मुलांनी हाताळला. त्यानंतर जो दुसरा विषय आपण ठेवला होता, आम्ही भारताचे लोक. आम्ही भारताचे लोक. आता भारताचे लोक म्हणायचं की नाही म्हणायचं यावर सुद्धा प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे समोर. आम्हाला आमचं नागरिकत्व सिद्ध करावं लागणार आहे, हे सर्वांना माहिती आहे, ते त्यामध्ये मी घुसणार नाही. आम्ही भारताचे लोक, भारतीय लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका. आता सर्वात आधी आम्हाला आम्ही भारताचे लोक म्हणत असताना भारत म्हणजे काय हे समजून घेणं गरजेचं आहे. संविधानाची सुरुवात करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवातीला सांगितलेलं आहे, इंडिया दॅट इज भारत. आणि याच भारताला आम्ही लोक खुशालपणे हिंदुस्तान, जो की असंविधानिक शब्द आहे, या असंविधानिक शब्दाचा वापर करून हिंदुस्तान म्हणजेच काय, एका धर्माची काय करतो आपण, एका धर्माला तिथे समोर प्रमोट करत आहोत. त्यामुळे भारत आपल्याला समजून घेणे गरजेचं आहे. आणि आम्ही भारताचे लोक म्हणत असताना, भारताचे लोक म्हणून जेव्हा आम्ही सांगतो, जेव्हा आम्ही आपले अधिकार सांगतो, ते सांगत असताना काही कर्तव्य सुद्धा आपल्याला सांगितलं, त्या कर्तव्याचं पालन सुद्धा आपल्याला करावं लागतं. आणि जर का त्या कर्तव्याचे पालन आम्ही करत नसेल तर आम्हाला कोणालाही स्वतःहून म्हणून घेण्याचा अधिकार नाही की आम्ही भारताचे नागरिक आहोत. कारण जेव्हा अधिकार सांगतो तेव्हा कर्तव्य असतात आणि कर्तव्याचं पालन जर का आमच्याकडून होत नसेल तर आम्ही भारताचे लोक म्हणून स्वतःला म्हणू शकत नाही. त्यानंतर या लोकशाहीमध्ये, जे भारताने लोकशाही व्यवस्था आपण स्वीकारलेली आहे, स्वातंत्र्यानंतर आपण भारतीय संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. आणि या लोकशाहीमध्ये मग नंतर काय म्हणते की युवकांची भूमिका काय, तर या लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका जर का आजची आपण बघितली तर काय करायचं की एखाद्या राजकीय पक्षाच्या झेंडे घेऊन हातात फिरायचं. एखादी दादा असेल, भाऊ असेल, एखादी नेता असेल, त्याच्या मागे मागे काय करायचं, फिरायचं. भाऊची रॅली आहे, 50 रुपयाचं पेट्रोल टाकायचं, भाऊने दिली असेल तर ठीक, नाही तर खिशातून खर्च करायचे आणि मागे मागे फिरायचं. ही भूमिका आम्हाला आमच्या कुणाची युवकांची आजची बघायला मिळतं. नाही ते जमलं तर कुठेतरी एखाद्या पानठेल्यावरती बसून राहायचं, खर्रा घोटत राहायचं, तंबाखू खात राहायचं, एखाद्या दारूच्या ठेल्यावरती बसायचं, अर्धा पॅक लावायचा आणि मस्त झिंग होऊन एखाद्या नालीमध्ये झोपायचं. ही अवस्था आजच्या युवकांची दिसते. आणि हे अवस्था बघितल्यानंतर खऱ्या अर्थानं वाटते हे माझ्या भारताचे युवक, ज्या देशाला युवकांचा देश म्हणून संबोधल्या जाते, ज्या देशामध्ये सर्वात जास्त युवक आहे, त्या देशातल्या युवकांची स्थिती काय, तर कुठे बारमध्ये पडलेले आहे, कुठे नालीमध्ये पडलेला आहे, कुणी एखाद्या राजकीय पक्षाच्या मागे, कुठल्याही विचारधारेच्या मागे फिरताना दिसत आहे. ना हक्काची जाणीव, ना अधिकाराची जाणीव, ना कर्तव्याची जाणीव. ही अशी पिढी, ही अशी युवा अवस्था
जेव्हा आपल्याला दिसतं आणि त्यासाठी म्हणून आपल्याला हा विषय या ठिकाणी ठेवावा लागला की या लोकशाहीची जाणीव त्यांना करून द्यावी, या माध्यमातून त्याची जाणीव व्हावी आणि त्या जाणीवेतून हा युवक लोकशाहीमध्ये आपली भूमिका काय आहे ही भूमिका जाणून घ्यावी, यासाठी आपण हा विषय या ठिकाणी ठेवलेला होता। आणि लोकशाहीमध्ये युवकांची भूमिका काय, तर हे समजत असताना, हे समजून घेत असताना युवकांना समजत नाही किंवा माझ्यासारखा युवक जर का ही गोष्ट समजत नसेल की मी स्वतंत्र आहे, मला स्वातंत्र्य मिळाले, का मिळालं, मी स्वतंत्रपणे जगू शकत आहो, वागू शकत आहो, बोलू शकत आहो, फिरू शकत आहो, मी माझ्या मर्जीप्रमाणे सगळं काही करू शकतो, हे का, कशामुळं, हे जर काही युवकांनी समजलं, हे जर का समजून घेतलं तर त्याची भूमिका सुद्धा त्याच्या लक्षात येईल की हे सगळं करत आहोत कारण तू लोकशाहीमध्ये जगत आहे आणि लोकशाहीमध्ये जगत आहे म्हणजेच काय, लोकशाहीमध्ये जगत असताना तुला संविधानाने त्याचं प्रोटेक्शन दिलेलं आहे म्हणून तू काय करतो, स्वतंत्रपणे राहू शकतो। अन्यथा युवक म्हणून राहत असताना आपल्याला हे सगळ्या गोष्टीमध्ये वावरता म्हणजे स्वतंत्रपणे वावरता आलं नसतं आणि जर का हे अशा पद्धतीचं जगणं जर का आपल्याला मिळालं नसतं तर काय आपली अवस्था असती हे सुद्धा जाणून घ्यावं। आणि त्यानंतर जर का ही अवस्था मला मिळालेली आहे, या अवस्थेमध्ये मी जगू शकत आहो, तर हे कशामुळे, तर त्या लोकशाहीमुळे। मग त्या लोकशाहीला वाचवण्याचं किंवा त्या लोकशाहीचं संरक्षण करण्याची जबाबदारी सुद्धा माझी आहे। युवक म्हणून मी तिथे सामोर असलो पाहिजे, परंतु आमचे युवक फक्त आणि फक्त व्हॉट्सअप फेसबुकवरती शाब्दिक युद्ध चालू असतं, इकडून कोणीतरी मेसेज टाकतं, तिकडून दुसरा प्रत्युत्तर देतो, हे इथल्या या सगळ्या याच्यामध्ये काय असतं, कोणी म्हणतं इकडं की संविधान, आम्ही एखादी मेसेज आला की संविधान खतरे में है तर तिकडून मेसेज येतो असं कसं होते, संविधान संपणार आहे, संविधान संपत आहे, असं कसं संपते, संपू द्या, तोडून टाकू, असं उत्तर मिळतं। पुढे तिकडे धर्मावर येते, धर्म खतरे में है, असा कसा येतो, आम्ही येऊ। म्हणजे या सगळ्यांचे रस्त्यावर उतरण्याच्या म्हणजे दंगली करण्याच्या याच्यामध्ये किंवा शाब्दिक व्हॉट्सअप फेसबुकवरती शाब्दिक चकमकी करण्यापुरतच आमची युवकाची भूमिका सध्या तरी लोकशाहीमध्ये आम्हाला दिसून येतं आणि आम्हाला लोकशाहीमध्ये असा युवक कधीही अपेक्षित नाही। आम्हाला वैचारिक वारसा जो आमच्या संत महापुरुषांकडून मिळालेला आहे त्या वारशावर चालणारे युवक आज या लोकशाहीला अपेक्षित आहे। आणि आजच्या या स्पर्धेच्या माध्यमातून आपण या विषयावरती अनेक स्पर्धक बोलून गेले, विषयाचा उलगडा करण्याचा आपण प्रयत्न केला आणि यानंतर या विषयाच्या माध्यमातून किंवा या स्पर्धेच्या माध्यमातून लोकशाही युवकांमध्ये आपली लोकशाहीमधली भूमिका काय हे रुजवण्यामध्ये आपण काहीसे यशस्वी सुद्धा ठरू अशी अपेक्षा बाळगतो। आणि वेळेचे महत्त्व लक्षात घेता सोबतच आयोजकांनी वेळेचे महत्त्व घेता आपल्याला माझ्या शब्दाला मला इथे पूर्णविराम द्यावा लागेल कारण मला सुद्धा जायचं आहे आणि आपला पुढील कार्यक्रमाचं नियोजन सुद्धा करायचं आहे। त्यामुळं मी इथेच थांबतो। आयोजकांनी मला या ठिकाणी बोलण्याची आणि आजच्या स्पर्धेचं परीक्षण करण्याची संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल आयोजकांचे आभार, धन्यवाद।